गुड मॉर्निंग. आज माझ्या सासूचा कॉल आला होतं. त्या म्हणत होत्या की तुम्ही लोक असे वागता तसे वागता आणि नातेवाईकांचं ऐकतात आणि आम्हाला टोमणे मारतात, ब्ला ब्ला ब्ला, जे काय असतं ते असतं ना. सासू सुनांचं जमत नाही ॲक्च्युली. तसं रिअलमध्ये आहे, नाही जमत. कारण का काही गोष्टी त्यांना माझ्या खटकतात, मला त्यांच्या खटकतात. काय सांगायचं, मॅरिड लाईफमध्ये ना हे सर्व चालूच असतं. कधीच कुठली सासू कुठल्या सुनेची आई नाही होऊ शकत आणि कुठलीच सून त्या सासूची मुलगी नाही होऊ शकत. कारण का सासू स्वतःच्या मुलीला फर्स्ट प्रायोरिटी देते आणि जेणेकरून त्या सुनेचं एवढं छल करते सुरुवातीपासून, स्टार्टिंगपासून. मग ते तसं चालूच असतं. म्हणून बोलतात की सासू एक आई असते आणि सून एक मुलगी असते, पण असं रिअलमध्ये तर खरं नाही आहे. जे मी बघितलं आहे, जे मी अनुभव घेतला आहे, की असं नसतं. काय सांगायचं, जाऊ द्या. लाईफमध्ये हे तर गोष्टी चालूच असतात. आणि ही स्टोरी माझी नव्हे, तर माझ्या जी समोर राहतात त्यांची आहे. ती माझ्याजवळ आली होती आणि ती सांगत होती की माझी सासू अशी कॉल करून मला बोलली. टचवूड माझी ठीक आहेत सासू सासरे. ठीक आहे, जाऊ द्या, त्या गोष्टी इग्नोरच करा. आणि मला चपात्या काय फारशा जमत नाही, मी चपात्या करायचा प्रयत्न करते. कारण का माझ्या हजबंडला खूप आवडतात चपात्या. हे चपात्यांचं माझं प्रयत्न आहे. आणि जी तुम्ही आधी रेसिपी बघितली होती ना भाजीची, ती जर तुम्ही फॉलो केली ना, तर खरंच तुम्ही चिकन नॉनव्हेजला विसरताल. व्हेजच्या दिवशी तुम्हाला चिकन नॉनव्हेजचं असं स्वाद भेटेल. फॉलो करा ती रेसिपी आणि खरंच ट्राय करा माझ्या बोलण्यावर. ही एवढी यम्मी लागत होती, असं वाटत होती की मी मंडेला, आज मंडे आहे आणि मी चिकन खाते. खूप भारी लागत होती. मस्ट ट्राय. हे अशा प्रकारे मी चपात्या बनवून टाकल्या. बाय बाय, थँक्यू.